नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावे आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक सुवासिन महिला अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करते. तो सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाचे आपल्या संस्कृतीत खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार या दिवशी सती सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रता धर्माच्या बळावरती यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण हे परत मिळवले होते आणि म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? पूजेचे पंचांगानुसार सर्वात शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि पूजेच्या वेळी कोणत्या 3 चुका टाळायच्या, त्याचप्रमाणे राहू काळची वेळ कोणती असेल, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. यंदा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदयतिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. उदयतिथीनुसारच 29 जून रोजीच हा सण साजरा करणे देखील शास्त्रोक्त ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काय महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. तर असं काही करू नका. महिलांनी सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला तर या दिवशी लवकर उठायचंच आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ देखील करायची आहे. बघा, माता लक्ष्मीला प्रिय हळद ही टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यामुळे लक्ष्मी नारायण देखील प्रसन्न होतील आणि तिन्ही देवता देखील प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा. जे काही तुमचे शारीरिक मानसिक त्रास असतील ते देखील संपूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत पूजा देखील करायची आहे. यावर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला बघा आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा करा. छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा बघा या दिवशी जरूर भरायचा आहे. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही खणा नारळाने नाही भरली तरी वटपौर्णिमेला देवी आईची ओटी ही आंबा आणि गहू याने देवी आईची ओटी ही भरायची आहे. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचं पान असेल तुमच्याकडे तर ते एक पान आपल्याला घ्यायचं वडाचं आणि देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखादं वडाचं पान ठेवा. त्यावरती मुठभर गहू ठेवा. दोन्ही ओंजळीत घेऊन आणि ते गहू देवी आईसमोर ठेवायचे. त्यावरती एक आंबा ठेवा. हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची ओटी ही भरा आणि पूजा करा. तुमच्या मनात जी काही तुमची इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा. तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे. हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. आधी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजाही करायची आहे. आणि त्याचबरोबर बघा उंबरठ्याला हळदीचं लेपन देखील करायचे आहे कारण पौर्णिमा आहे. तसेच काही महिला घाईघाई करतात, आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची. असं काही करू नका. आधी आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. नुसती गव्हाणे आणि आंब्याने भरली तरीही चालेल. आणि बघा ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाने ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व असतं आणि या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मुठमुठ असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व असतं बरं का. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांना तुमच्याकडे असेल तर आवश्यक नेसा परिधान करा. हिरवा रंग सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता शुभ रंग आहे आणि म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची, तर हे रंग देखील हळदी कुंकवाचे शुभ रंग आहे. प्रत्येक माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपले गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे आणि म्हणून हे सुद्धा तुम्ही रंग परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असेल ती देखील परिधान करू शकता. त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे ती देखील प्रेमाचं प्रतीक आहे, ती देखील परिधान करू शकता. तर बघा तुम्ही हिरवा रंग, लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता. पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका.
त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील, तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरल्या असतील, तुम्ही सुटकात वगैरे, तर मी म्हणेल या बांगड्या, अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेला छान, जरी कमी भरल्या, तुम्ही 6 भरल्या तरी चालेल. तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमा पूजा करताय, तर मग तुम्ही हातात काचेच्या बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवाष्ण स्त्रीनी छान अशी साडी नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा साज शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे. फाटके तुटके कपडे किंवा अगदी मासिक पाळीच्या दिवसात वापरलेले कपडे असतील, बांगड्या असतील, तर असे चुकून सुद्धा वडाची पूजा करताना घालू नका. त्याचप्रमाणे वडाची पूजा करताना मी म्हणेल वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय, मात्र असं काही करू नका. या दिवशी आपल्याला पारंबी असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. या दिवशी कुणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून जाईल, मान सन्मान करून जाईल, सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान करायचा आहे, कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मन शांत ठेवा आणि मन प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजेने व्रत, उपवास फळ देऊन जातं आणि म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवावं. तसेच या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे, तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहे. आपल्याला सेंदूर, एगळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध. पंचामृत नसेल तर बघा कच्चं गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू किंवा फुलं वगैरे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील आणलात फुलांचा तरी देखील चालेल. आणि या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो, आपल्या सर्व महिलांना माहितीच आहे. प्रथम आपण गणपतींची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा बघा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची, त्यावरती सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम स्थापना करायची. हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचारे पूजा गणपती बाप्पांची करायची. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला वडाला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार देखील वडाला अर्पण करायचा आहे. मुठभर गव्हाने तुम्हाला आंबा याची ओटी, तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला ओटीही भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात ना पंचोपचारी, तशी पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा आणि नंतर आपल्याला बाकी पूजा करायची आहे. जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंदाने, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी प्रार्थना मनापासून आपल्याला वडाच्या झाडाकडे करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे. किमान वडाची पूजा करेपर्यंतही नक्की उपवास करा. नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल. उपवास सोडला, काही महिला काय करतात बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस, संपूर्ण दिवस, रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. जशी जशी ज्यांच्याकडे परंपरा आहे त्यानुसार त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा. मात्र उगीच परंपरा लावून घेऊ नका. तुमची जशी परंपरा आहे, तुम्ही दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करता तेवढ्यापर्यंत उपवास करायचा आहे. उपवास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊन मात्र आपल्याला उपवास हा सोडायचा आहे. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि गरोदर महिला गेलात तुम्ही बघा वडाची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाखाली, तर मग तुम्ही हळदी कुंकू, फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल. म्हणजेच वडाची पूजा तुम्ही करू शकता, पण कुणाची ओटी भरू नका आणि कोणाकडून ओटी देखील भरून घेऊ शकत नाही किंवा घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर तुम्ही घेऊ नका आणि कोणाला तुम्ही ओटी देखील देऊ नका. ही चूक मात्र करायची नाही. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला वडाला तरी देखील चालेल. मासिक पाळीचे 4 दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच, आपल्या देवघरात लांबून नमस्कार केला, सावित्री मातेला प्रार्थना केली, तुमच्या पतीसाठी, मुलाबाळांसाठी, मुलांच्या पतीच्या सुख ऐश्वर्यासाठी, उदंड आयुष्य, आरोग्यासाठी तरीही चालेल. लांबून नमस्कार करा. गरोदर महिलांनी उपवास करू नका. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस असतील त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, पूजा मात्र करायची नाही.
आणि वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत अगदी मोठ्या मनोभावे हे केले जाते. आता पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री आदर्श समजली जाते आणि या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रीने सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी. वडाच्या झाडाला सूत गुंडाळून षोडोपचारे पूजा करावी. आता बघा, एक गोष्ट सांगते की आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजण्यासाठी गेल्यावरती एकीचं सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करायची नाहीये. मी काही ठिकाणी बघितले 7 फेऱ्या मारून घेतात, सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात. तर अशी चूक अजिबात करायची नाहीये. वडाच्या 7 फेऱ्या मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला जो धागा आहे, म्हणजे जी सुतगुंडी आहे, तर तिथेच खोचून द्यायची, ती तोडायची, कापायची. ही चूक करायची नाही. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. सगळ्या वस्तू आहेत की नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी. बघा, तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील, सर्व वस्तू मिळून जातील. ती सुतगुंडी घ्यायची आणि मगच आपण वडाची पूजा करायची, म्हणजेच वडाची पूजा करायला जायचं आहे, हे मात्र विसरायचं नाही. अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींची सुताची गुंडी एकमेकींना देऊ नका. तुम्ही जरी बहिणी असल्या तरी तुमचं एकमेकींचं कुळ मात्र वेगवेगळं आहे. प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सुतगुंडी घेऊन जायचं आहे. इतरांकडे मागत बसू नका. 7 वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका, उरलेला तिथेच खोचून द्यायचा आहे. तरच तुमचं वटपौर्णिमेचं व्रत हे पूर्ण होणार आहे. आपली सुतगुंडी इतरांना देऊ नका, मागत बसू नका आणि ती तोडत देखील बसायचं नाहीये. या चुका करू नका. या चुका करतो आणि मग काही ना काही अडचणी आपल्या पतिदेवांना भोगाव्या लागतात आणि मग कामात त्यांना काही अडचणी आल्या, काहीतरी दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो की एवढं व्रत केलं, तेवढी देवपूजा केली आणि मग असं कसं झालं. तर या छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्याचं मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्ने आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणून अशा चुका अजिबात करू नका. प्रत्येकीने प्रत्येकीचं सूत वेगळे घेऊन जायचं आहे आणि ती तिथेच खोचून द्यायचं आहे, तोडून घरी आणायचं नाहीये. पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका. 5-10 रुपयाला सुतगुंडी मिळून जाते आणि आपण आपले बरेच असे खर्च करतो. पतिदेवांसाठी आपण एवढा खर्च करू शकतो. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे जर महिला असतील तर त्यांची देखील छान अशी ओटी भरा. गहू आणि आंब्याने ओटी ही भरली तरी चालेल आणि त्यांनीच भरली जाते. काही ठिकाणी फणस वगैरे बऱ्याचशा अशा वस्तू देऊन सुद्धा ओटी भरली जाते. 5-5 काळे मणी धाग्यात ओवून सुद्धा दिले जातात. तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका. तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून घ्यायचे आहेत. जोवर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रातच राहून द्या. टाकून देण्याची चूक करू नका. काही ठिकाणी 5 बायकांना सुद्धा 5 ठिकाणी सुतात 5 काळे मणी देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ओटी भरता त्या पद्धतीने ओटी भरायची आहे. आता काही वेळा जर महिलाच मिळाल्या नाहीत तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलदेवीची ओटी भरा, माता लक्ष्मींची ओटी भरा, त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा. साक्षात लक्ष्मी माताच आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली वटपौर्णिमेच्या दिवशी तर हळदी कुंकू गोमातेला लावा, तिला नमस्कार करा, स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला. त्याचबरोबर जाताना एखादी चपाती ताजी घेऊन जा, तिला तूप गूळ लावून घेऊन जा त्या चपातीला आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला. बघा, सुख सौभाग्यात इतकी वाढ होईल. तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल अशी ही सेवा आहे. प्रत्येक सवाशीण स्त्रीने गोमातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर का होईना गहू नक्की खायला घाला, चारा खाऊ घाला, स्वतःच्या हाताने नमस्कार करा. बघा, सुख सौभाग्यात ऐश्वर्यात वाढ होईल, मुलांची प्रगती होईल, तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल. अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देखील देतील. असा हा दिवस आहे. तुमच्यावर कुलस्वामिनीची कृपा होईल. ज्येष्ठ पौर्णिमा असल्याने या दिवशी नक्की गोमातेची सेवा न चुकता सर्व महिलांनी करावी. आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावरती वडाच्या झाडाची पूजा करावी. यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आहे आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उद्या तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा ही असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभमुहूर्त देखील आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ ही सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार काही शुभमुहूर्त दिले आहेत. बघा, पहिला मुहूर्त आहे अमृत मुहूर्त. तर पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 तर या दिवशीचा हा शुभमुहूर्त अमृत असेल. त्यानंतरचा शुभमुहूर्त आहे सकाळी 8:55 पासून ते सकाळीच 10:40 आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त देखील आहे. सकाळी 11:25 पासून
ते दुपारी 12:20 असणार आहे. आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची ही पूजा करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, की सकाळी 7:30 पासून म्हणजे 7:30 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे या दीड तासाच्या दरम्यान राहुकाळ असल्याने शक्यतो या काळामध्ये आपल्याला वडाची पूजा ही करता येणार नाही, म्हणजे पूजा करणे टाळावे. आता राहुकाळ सोडून आपण पूर्ण दिवसभर म्हणजेच अगदी संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत पूजा केली तरी देखील चालेल. फक्त तुम्ही जर राहुकाळ मानत असाल तर सकाळी 7:30 ते 9 या 1 ते दीड तासाचा राहुकाळ असणार आहे. तर या काळात या वेळेत वडाच्या झाडाची चुकून सुद्धा पूजा करू नका. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला कुठल्या झाडाला हात लावला जात नाही आणि पूजन देखील करू नका. म्हणून 6:30 म्हणजे 6-6:30 वाजायच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचे महत्त्व, शुभवेळ, राहुकाळ अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.